आणि अगदी वेळात वेळ काढून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती आदरणीय विश्वास कोकणे साहेब हे देखील आलेले आहेत. त्यांचाही सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी आपल्या सुदाम पाटला बरोबरच भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष या ठिकाणी रेवणदादा डोरे साहेब देखील आलेले आहेत. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी सुदाम पाटील साहेब आणि शिवरस्त्याचं सभापती करून चाल अजून मुरुम टाकण्यासाठी किती मीटरचा रस्ता आहे? चाल ठीक आहे. रस्त्याचं नाव लिहून घेतो, त्याच्यात मुरुम फक्त टाकायची सोय मी करायला लावतो. ठीक आहे. रस्ता मंदिर हे सोडून अजून कुठलं बंधाऱ्याचा कुठला विषय? बंधाऱ्याचा काय विषय? बरं 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 अजून बंधाऱ्याचं काम झालेलं आहे. बंधाऱ्याचं इरिगेशन करून आहे का कडून? नाही झालेलं आहे, पण त्याला स्टिचिंग नाही सर. स्टिचिंग केलेलं नाही. स्टिचिंग केली तर ती राहणार पूर्ण वापर करायचं केलेलं नाही. वगैरे बनवायचं आता झाले का स्टिचिंग केलेलं नाही. स्टिचिंग करण्याची असं ठीक आहे. मी बोलतो अजून जे कामं निघतील त्याच्यामध्ये आहे तुमचं टेक्निकल सँक्शन झालंय का? ठीक आहे. हे त्या एससी ला विचारा की यादीमध्ये आहे का नाव त्याचं, आणि इथलं कार्यकारी अभियंत्याला इरिगेशन. बरं अजून गट नंबर 60 कानाला डोळ्याच्या बघायला फक्त माझ्या बरोबर जाता येते. फक्त बघा वाहनाचा नंबर राहील. शेत रस्त्याचा विषय चालेल. ठीक आहे. वड्याच्या कडाला नाही नळ्या टाकून आमच्यामध्ये शिवपुरी बांधवायची मोठा बांधायची. रस्त्याचं नाव द्या, मी त्याची सोय करून देतो. आणि त्या रोडची तांबेवाडी 2 किलोमीटर आणि जिल्हा परिषदकडे तांबेवाडीचा रोड ठीक आहे. आपण सगळे बसामधून बोलतो, मग आपण सगळं लिहून घेऊ. कार्यक्रम होता म्हणून थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी आपला पहिल्यांदा माफी मागतो. आज माणकेश्वर मंदिरामध्ये येण्याचं सौभाग्य मला मिळालं
त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करणारे पाटील साहेब असतील, सर्व नेते मंडळी असतील, त्यांचा मी आभारी आहे. आदरणीय राणादादा, आदरणीय ठाकूर साहेब, आदरणीय राहुल भैया यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण परिसराचा विकास करणं, ते राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, हा आपला अतिशय निश्चित आणि दृढ हा संकल्प आहे. जिल्हा परिषदेमध्ये 13 मार्चला आपली सत्ता आली. अर्चनाताई ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गटामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपल्याला काय कामं करायचे, काय विकास कामे घडवून आणायचे, ह्याची आपण आता यादी बनवतोय. आज आपल्या गावामध्ये येण्याची संधी मिळाल्यामुळे शेत रस्त्याचे कामं असतील, बंधाऱ्याचे कामं असतील, यासाठी आपण मानकेश्वरसाठी म्हणून विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द मी तुम्हाला आज देतो. जिथं अति तातडीचं मुरुम टाकायचं असेल किंवा तशा पद्धतीनं काय करायचं असेल, तर माझी पाटील साहेबांना विनंती असेल की तेरणा जनसेवेच्या माध्यमातून किंवा आपण वैयक्तिक कुठं मुरुम टाकायचं असेल, काय तातडीचं असेल, जिल्हा परिषदेला एस्टिमेट करायला, ह्याला त्याला करायला वेळ लागेल, पण ती पण सोय उद्याच्या उद्या मुरुम टाकायची आपण करून घेऊ. आणि माझी गावकऱ्यांना विनंती असेल, मी आता आलो, महाराजांचा पुतळा बघून मला आनंद झाला. मंदिराच्या वर आपण हा पुतळा बसवलाय आणि मंदिर हा तीर्थक्षेत्रामध्ये गट कुठला पडतो, अ ब क क. तर माझी विनंती राहील की तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने अर्ज जिल्हा परिषदेला द्यावा. इथं प्लास्टर, पेंट आणि पुढं मला वाटतं सभागृहाचं किंवा मागं सभागृहाचं जागा असेल अजून, ते बघा. आणि वर महाराजांच्या पुतळ्यासाठी ते बसतं का तीर्थक्षेत्रामध्ये? तर नसेल बसत तर माझ्याकडून वैयक्तिक मी आता 5 लाख रुपये तुम्हाला देतो. त्या 5 लाखामधून तुम्ही वर पूर्ण महाराजांच्या पुतळा, ते शिडी असेल किंवा हे पूर्ण वरचं जे असेल ते मी आता तुम्हाला चेक देतो. पण ते काम पुढच्या वेळेस मानकेश्वर यायच्या आधी आपलं महाराजांचा पुतळा आणि हे समोरचं पूर्ण जे बाजू असेल ते 5 लाखात व्हायला काय अडचण नाहीये. आणि बाकी मी आपल्याला सर्व माझ्या मायबाप शेतकऱ्यांना विनंती करतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल महात्मा ज्योतिबा फुले कृषी योजनेच्या माध्यमातून मायबाप शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंतच्या कर्जाची माफी ही घोषित केलेली आहे. गावकऱ्यांना आणि गावातील भाजप असेल, माझे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना विनंती राहील की लोकांची, ह्या शेतकऱ्यांची नोंदणी ह्या योजनेसाठी करून घ्यावी. ह्याच्यामध्ये भरपूर फायदा आपल्या मायबाप शेतकऱ्यांना होणार आहे. आणि मी आपल्याला शब्द देतो की प्रत्येक शेतकऱ्यासाठी, प्रत्येक कष्टकऱ्यासाठी, प्रत्येक युवकासाठी ज्या पद्धतीने राज्य शासन काम करत आहे, जिल्हा परिषद त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त काम करेल. या पूर्ण गटासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचं शब्द आज मी आपल्याला देतो. आणि इरिगेशन असेल, ग्रामविकासच्या माध्यमातून काय कामं असतील, हे आपण जास्तीत जास्त करू. बंधाऱ्याचा मी आता कार्यकारी अभियंत्यांना विचारतो की ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आहे का, आपलं गोदावरी महामंडळाच्या माध्यमातून आहे. ते कुठून पण असेल त्याच्या दुरुस्तीसाठी मी निधी देतो. परत एकदा मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.